मंडळी, नमस्ते. आता इकडे बघा भाज्या आणल्या होत्या मी. त्या भाज्या आता पावसाळ्यात बघा भिजल्या होत्या. पावसाळ्यामध्ये अशा ओलसरच भाज्या भेटतात आणि डायरेक्ट आपण फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण नंतर मग ते लगेच खराब होऊन जातात. म्हणून मी काय करते, प्रथम त्याच्यासाठी मिठाचं पाणी केलं होतं एका टोपामध्ये. आता तेच पाणी मी भाज्या धुवायला घेते. बघा स्वच्छ भाज्या धुवून घेऊया आपण सगळ्या. आता भेंडी, गाजर स्वच्छ धुवून घेऊया. आता पालेभाज्या बघा, पालेभाज्या मी आणल्यातच नाहीत. पालेभाज्या सहसा नाहीच खावा. एक किस्सा तुम्हाला सांगते. एकदा काय झालं, मी भाजी आणली, कोणती वरी घेतली होती, कांद्याची पात घेतली होती आणि ती कापायला गेली. स्वच्छ धुवूनसुद्धा कापायला गेल्याच्या नंतर बारीक किडासारखं असं. तिथपासून मी पावसाळ्यामध्ये पालेभाज्या आणत नाही. आणल्या तरी एक एक पान वगैरे स्वच्छ धुवून घ्याव्यात पालेभाज्या. मेथी म्हणा किंवा ही स्वच्छ धुवून घ्यावा. नंतर मग परत पाण्यात 4-5 वेळा धुवूनच काढाव्या. नंतर मग ती कापावी. आता बघा इकडे भाज्या, संपूर्ण भाज्या धुवून घेते. आता इकडे दोडकंही धुते. आणि काय करणार, हा भाज्या धुतल्याच्या नंतर वाळवणार. रात्रभर एका पेपरवर ठेवणार, प्लॅस्टिकवर ठेवणार. छान असे वाळल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवणार. ही पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यात काय वाटत नाही, उन्हाळ्यात पण धुवाव्यात, पण पावसात कशा ओलसर राहतात आणि पूर्ण खराब होऊन जातात. हे बघा छान अशा सगळ्या धुवून घेते आणि चाळणीमध्ये काढून घेते. चाळणीमध्ये छान अशी काढून आता इथे गवार आणि शिमला मिरची ही स्वच्छ धुते. थोडा वेळ गेला जास्त तरी चालेल, पण हा भाज्या स्वच्छ धुवून पावसाळ्यात घ्यावा. स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेऊया. मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तर सगळ्या भाज्या मी वेगवेगळं पाणी घेऊन स्वच्छ धुते. आता इकडे घेवडाही स्वच्छ धुवून घेते आणि नंतर कोरड्या करून किंवा छान अशा सुक्या कपड्याने पुसून मी फ्रीजमध्ये ठेवते. साफ वगैरे केल्याच्या नंतर आता घेवडा काय करते, साफ केल्याच्या नंतर आपल्या सकाळी टिफिनची गडबड असते, मग ती साफ केलेली असेल तर पटकन बनवता येते. आता इकडे बघा छान अशा चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि इकडे बघा मिरचीही एका डब्यामध्ये भरून ठेवते. देठ काढून बघा मस्त अशी भरून ठेवते. अशा ह्या भाज्या पावसाळ्यामध्ये काळजी घ्यावी, ह्यांची स्वच्छ धुवून घ्यावा. बघा व्हिडिओ आवडला तर नक्की माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सपोर्ट असू द्या. तुमचा एकही सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मौल्यवान गोष्ट आहे.